गीता अध्याय 16 श्लोक 12 आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसंचयान् आशापाशशतैर्बद्धाः तई नंतर रफाराचा उच्चार ब वर आघात घ्यायचा, ब बरोबर अर्धा द म्हणायचा आणि धाच्या विसर्गाचा अर्धा उच्चार करायचा. आशापाश शतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः. काममधल्या म वर आघात. ईहन्ते ई दीर्घ आहे. ईहन्ते कामभोगार्थ गा नंतर रफाराचा उच्चार, गाचा पूर्ण उच्चार करायचा, मग रफार म्हणायचा. थ नंतरचा जो म आहे त्या म वर आघात घ्यायचा. ईहन्ते कामभोगार्थ मन्यायेनार्थ संचयान. मन्यायेनार्थ संचयान ना पूर्ण म्हणायचा, नंतर रफारचा उच्चार करायचा, स नंतर ईचा उच्चार करायचा, शेवटचा न अर्धा आहे. कामभोगार्थम अन्यायेन अर्थसंचयान असे शब्द आहेत, ते आपल्या म्हणण्यातनं ऐकू आले पाहिजेत. ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थ संचयान आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसंचयान् ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसंचयान् ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसंचयान् ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसंचयान् ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसंचयान् ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसंचयान् आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसंचयान्. संधी विग्रह. आशापाशशतैः बद्धाः कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थम अन्यायेन अर्थसंचयान्. आशापाशशतैः म्हणजे आशेच्या शेकडो पाशांनी किंवा दोऱ्यांनी. हा सामासिक शब्द आहे. आशा एव पाशः, आशापाशः कर्मधारय समास. आशापाशस्य शतम, आशापाशशतम षष्ठी तत्पुरुष समास. त्याचं तृतीया बहुवचनी रूप आहे आशापाशशतैः, म्हणजे शेकडो आशापाशांनी. बद्धाः म्हणजे गुरफटले गेलेले किंवा बांधले गेलेले. कामक्रोधपरायणाः म्हणजे काम आणि क्रोध यामध्ये जे रममाण झालेले आहेत किंवा कामक्रोध यामध्ये परायण होऊन. कामक्रोधपरायणाः हा सामासिक शब्द आहे. कामः च क्रोधः च
कामक्रोधौ इतरेतर द्वंद्व समास होतो. कामक्रोधयोः परायणाः सप्तमी तत्पुरुष समास होतो. ईहन्ते म्हणजे इच्छा करतात किंवा इच्छा करून कर्म करतात. कामभोगार्थम म्हणजे विषय आणि उपभोग यांच्याच साठी. कामभोगार्थम हा सामासिक शब्द आहे. कामानां भोगः कामभोगः षष्ठी तत्पुरुष समास. कामभोगाय इदं कामभोगार्थम चतुर्थी तत्पुरुष समास होतो. जे काही आहे ते कामभोगासाठीच आहे असं मानणे म्हणजे कामभोगार्थम असणे. अन्यायेन म्हणजे अन्यायपूर्वक. न न्यायः अन्यायः नय तत्पुरुष समास होतो. जे न्याय मार्गाने मिळवलेले नाही असे त्याला अन्यायेन असं म्हणतात. अर्थसंचयान म्हणजे धनाचा किंवा पदार्थांचा संग्रह करण्यासाठी. अर्थसंचयान हा सुद्धा सामासिक शब्द आहे. अर्थस्य संचयः अर्थसंचयः षष्ठी तत्पुरुष समास आहे. अन्वय आशापाशशतैः बद्धाः कामक्रोधपरायणाः कामभोगार्थम् अन्यायेन अर्थसंचयान ईहन्ते. आशेच्या शेकडो पाशांनी गुरफटलेली ती माणसे काम आणि क्रोध यांमध्ये परायण होऊन विषय आणि उपभोगांसाठी अन्यायपूर्वक धन इत्यादी सर्वाचा संग्रह करण्यासाठीच इच्छा करतात. अशा आसुरी वृत्तीच्या लोकांना अनेक प्रकारच्या आशा लागून राहिलेल्या असतात. हे आशेचे अदृश्य पाश त्यांना इतके बद्ध करून टाकतात की ते कुठेही जात नाहीत. केवळ स्वतःच्या उपभोगांची जिथे व्यवस्था आहे तिथेच ते गुरफटून पडलेले असतात. जणू काही ते उपभोग त्यांना त्या ठिकाणी बांधून ठेवत असतात. अनेक प्रकारच्या आशा, ह्याने मला हे द्यावं, त्याने मला ते द्यावं, ह्याने माझ्याकडे बघावं, ह्याने माझ्यासाठी ते हे आणावं, अशा प्रकारच्या अनेक आशा त्यांना दुसऱ्याकडून लागलेल्या असतात. त्याचप्रमाणे आज हा उपभोग मिळाला, उद्या तो मिळावा, परवा अजून कुठला तरी नवीन मिळावा, अशाही त्यांच्या ठिकाणी आशा निर्माण झालेल्या असतात. आणि हे आशापाश दिसत नसले तरी तोडायला अत्यंत अवघड असतात. जणू काही ते आशापाश मनुष्याला त्या विषय उपभोगांमध्ये बांधून टाकतात. कसं ओळखावं आपण आशापाशांनी बद्ध आहोत किंवा नाही ते? तुम्ही जर एखाद्या दुसऱ्या ठिकाणी गेलात आणि तुम्हाला घरच्या गादीची, अंथरुणापांघरुणाची, घरच्या आपण केलेल्या जेवणाची, आपण बसत असलेल्या खुर्चीची, आपण ज्या खिडकीत बसून रोज चहा पितो इत्यादी म्हणजे उपभोग घेतो, त्या जागांची जर आठवण येत असेल आणि तुम्ही दुसऱ्या ठिकाणी रमू शकत नसाल तर आपल्यामध्ये आसुरी वृत्ती आहे हे समजून घ्यायला काही हरकत नाही. जो भक्त असतो तो हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला अशा वृत्तीचा असतो. सगळं विश्वच भगवंताचं आहे तर घराबद्दल विशेष आपुलकी कुठून राहणार त्याला? अर्थातच भक्त जो आहे तो कुठेही अत्यंत समाधानाने राहू शकतो. पण आसुरी वृत्तीचा माणूस मात्र स्वतःचे उपभोग त्यागून दुसरीकडे कुठेही सुखाने राहू शकत नाही. आपल्याला उपभोग मिळालेच पाहिजेत ह्या आशेमध्ये तो इतका गुरफटलेला असतो की त्या उपभोगांच्या स्थळाला तो सोडून दूर जाऊच शकत नाही. आणि म्हणून
ती जागा त्याला जणू काही बद्ध करून टाकते. आपली मुलं बाळं, आपली पत्नी, आपलं घरदार, आपल्या वस्तू याच्याशी तो इतका बांधला गेलेला असतो की त्या वस्तूंशिवाय, मुलाबाळांशिवाय, घराशिवाय तो राहूच शकत नाही. हे आसुरी लोक जे असतात ते काम आणि क्रोध यामध्ये रमलेले असतात. कामना म्हणजे नवीन नवीन इच्छा करणे आणि मग त्या पूर्ण झाल्या तरी क्रोध ठरलेलाच आहे. पूर्ण नाही झाल्या तर किती थैथयाट होतो हे तर आपल्याला माहितीच आहे. असं असून सुद्धा कामनातून क्रोधच निर्माण होतो हे लक्षात येऊन सुद्धा ते कामनांचा त्याग करत नाही, क्रोधाला आवर घालत नाही. काम क्रोध हे जणू त्यांचं रमण्याचं ठिकाण असतं. याच्या विरुद्ध भगवंतांनी 3ऱ्या अध्यायामध्ये कामक्रोधाला पूर्णपणे ठार मार असं आपल्याला सांगितलेलं आहे. कारण हे कामक्रोध कसे आहेत तर आपल्या ज्ञानाला गुरफटवून टाकणारे वाटमारे आहेत. आपल्याला आपल्या सन्मार्गावरनं भ्रष्ट करणारे हे अतिशय थोर असे चोर आहेत. आणि म्हणून ह्या चोरांना जे आपलं आत्मसुख आपल्यापासून हिरावून घेतात अशा ह्या कामक्रोधांना बुद्धीच्या जोरावर, आत्मतत्वाच्या जोरावर तू पूर्णपणे ठार करून टाक किंवा नष्ट करून टाक असा 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी भक्ताला, अर्जुनाला उपदेश केलेला आहे. हा उपदेश आसुरी लोकांना मान्य नसतो. त्यांना कामनापूर्तीमधलं सुख हेच काय ते सुख असं वाटत असतं आणि कामनापूर्ती झाली तरी अजून कामना निर्माण होतात आणि त्या पूर्ण करण्याच्या मागे ते लागलेले असतात. कामनापूर्ती झाली नाही तर क्रोध निर्माण होतो आणि तो क्रोध प्रकट करण्यामध्ये त्यांना काहीही गैर वाटत नाही. जीवनामध्ये ते जे काही करत असतात ते सगळं कशासाठी असतं तर कामभोगार्थम असतं. स्वतःच्या कामनापूर्ती करणे आणि उपभोग घेणे ह्यासाठीच ते आयुष्य सगळं खर्ची करत असतात. ते जे काही धन मिळवतात, ज्या काही वस्तू संग्रह करतात त्या सर्व गोष्टी कशासाठी असतात तर कामनापूर्तीसाठी असतात, उपभोग मिळावे ह्यासाठी असतात. ह्या गोष्टी करायलाही काही हरकत नाही. गीतेनी कामनापूर्ती करू नये असं सांगितलेलं नाही आहे किंवा विषय उपभोग घेऊ नये असंही सांगितलेलं नाही. गीता काय सांगते तर धर्माच्या चौकटीत राहून शुद्ध मार्गाने काम आणि विषय उपभोग घ्यायला हरकत नाही. पण ह्या आसुरी लोकांनी जे जे काही धनसंपत्ती मिळवलेली असते ती अन्यायाने मिळवलेली असते. दुसऱ्याचं सुख ओरबाडून अन्यायपूर्वक धनाचा संचय केलेला असतो. आपण आज बघतो की कितीतरी बँका मधल्या काळामध्ये डुबल्या. याचं कारण त्यांचे जे डायरेक्टर्स होते त्यांनी अवाच्या सवा कर्ज त्याच बँकेतून काढलेली होती आणि त्याची परतफेड करायला हवी अशी कुठलीही जाणीव त्या डायरेक्टर्सना नव्हती. म्हणजे आपल्याच व्यवसायात त्यांनी भ्रष्टाचरण केलं आणि त्यामुळे त्याचा परिणाम काय झाला तर अनेक कष्टाने कमवलेल्या लोकांच्या पैशाचा नाश झाला. ती बँक पण बुडली, त्या डायरेक्टर्सचं पदसुद्धा धोक्यात आलं. हेच अन्यायाने अर्थसंचय करणे म्हणजे धनाचा साठा करणे किंवा वस्तूंचा साठा करणे अशी ज्यांची वृत्ती असते ती वृत्ती आसुरी वृत्ती आहे. समर्थांनी वेळप्रसंगी ऋण काढायला सुद्धा सांगितलेलं आहे. पण ते काढलेलं ऋण प्रथम परतफेड करायचं, कृतज्ञतापूर्वक परतफेड करायचं हेही त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. आसुरी लोक जे धन मिळवतात किंवा ज्या धनाचा संचय करतात
ते धन अन्याय्य मार्गाने मिळवलेलं असतं. आजकालच्या सिनेमांमध्ये जे दाखवलं जातं की अशा मुलीशी लग्न करायचं की जी एकुलती एक असेल आणि भरपूर श्रीमंत असेल. असं का करायचं? तर त्या मुलीच्या वडिलांची सर्व संपत्ती अनायासेनं आपल्याला प्राप्त व्हावी. कुठल्याही कष्टाशिवाय जे असं धन प्राप्त करण्याची इच्छा करतात, ती इच्छा ही आसुरी इच्छा आहे. अशा प्रकारे आसुरी माणसाची मनोवृत्ती कशी असते ती या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं. त्यांना अनेक आशापाशांनी बद्ध केलेलं असतं. काम क्रोध हेच काय ते महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यामध्ये ते रममाण झालेले असतात. काम आणि उपभोग ह्यासाठी अन्याय्य मार्गाने धनाचा आणि वस्तूंचा संग्रह करण्याची इच्छा हे आसुरी लोक करत असतात. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थमन्याये नार्थसंचयान्. हरि ओम तत्सत्.